नमस्कार, स्वागत आहे आपलं भारतीय जनमत न्यूज। आज आपल्या सोबत मुरुड या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीयुत रवी सर आहेत। त्याचबरोबर तालुका सरचिटणीस श्रीयुत लोहराजे सवासे सर आहेत। आपण यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात या ग्रामीण मतदारसंघात काय चालू आहे। सर, सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मी माझ्या न्यूज चॅनल मध्ये। धन्यवाद। आपण एकंदरीत हे शेड्यूल पाहत आहात, जे आपण प्रचार करत आहात। सर, काय सांगाल या गेल्या निवडणुकीमध्ये जे आपणच आपल्या नेत्याकडनं प्रचार होत आहे की नोटांच्या विरोधात आलेला आमदार जो होता, यावेळेस रमेश अप्पांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना महायुतीने यावेळेस तिकीट दिलेलं आहे आणि आपण ग्रामीण भागातला थोडा दौरा करतात, काय सांगता? गेली 20 वर्ष झालं रमेश अप्पा साहेबांनी जे भारतीय जनता पार्टीचं काम असेल आणि लातूर ग्रामीणचं काम असेल ना, ते अगदी इमानी इतबारी केलेलं आहे आणि सर्व लातूर ग्रामीण मधल्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे मला एकच विश्वास आहे त्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेसाठी, एकच विनंती आहे, त्यांचे विश्वास आहे की त्यांनी रमेश अप्पा कराड साहेबांना भरघोस या मतानं विजयी करावं आणि लातूर ग्रामीण मध्ये गेली 15 वर्षापासून जो चष्मा घालून आमदार होता त्याला चष्मा घालून घरी ठेवावं। बाकी मला काही सांगायचं नाही, फक्त रमेश अप्पा कराड साहेबांना 2 नंबरचं कमळाचं बटन 20 तारखेला दाबायचं आणि रमेश अप्पा कराड साहेबांना विजयी करायचं। धन्यवाद। त्याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी रवीजी माकोडे सर आहेत। आपण त्यांना विचारू, सर आपलं विजन काय आहे आणि आपण जो प्रचार करत आहात या प्रचारादरम्यान आपण ग्रामीण भागातल्या सर्व मतदारांना भेटत आहात, त्यांना काय सांगाल? पुढला आमदार कसा आहे, तुमचा आमदार निवडून येणारा कसा आहे, काय सांगाल? भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो। तर महायुतीचे जे आपले रमेश अप्पा कराड साहेब आहेत, हे मतदारांना आणि लोकांना 24 तास उपलब्ध असणारे आमदार आहेत। म्हणजे कुणीही शेतकरी असो, त्यांचं जे काही राजकारण आहे 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन आणि त्यांचा विकास करण्याचं राजकारण आहे। त्यांनी विधान परिषदेचे आमदार असताना अक्षरशः या ग्रामीण भागामध्ये ना करोडो रुपये वाटलेले आहेत, 350 ते 400 सभा मंडप वाटप केलेले आहेत। त्यामुळं लातूर ग्रामीण मधला आमदार, आमचं विजन म्हणजे लातूर ग्रामीण मधले आमदार जे होणार आहेत रमेश अप्पा कराड साहेब, हे लोकांना 24 तास उपलब्ध असणारे, शेतकऱ्यांना उपलब्ध असणारे आणि जे काही आमचं महायुती सरकार आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सर्व महिला मला मिळाल्या। त्या महिला इतक्या खुश आहेत कारण आजपर्यंत महिलांच्या खात्यावर आणि महिलांना ताकद देण्याचं कोणत्या सरकारने केलं नव्हतं। या महायुती सरकारने महिलांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि घर प्रपंच त्यांच्या हातात देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे सर्व महिला भगिनी यावेळेस आहे ना कमळासमोर बटन दाबून लातूर ग्रामीण मधून आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आणि लातूर ग्रामीण मधून माननीय रमेश अप्पा कराड साहेब